पोळ सर एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. आज पोळ सरांचं उत्तर कार्य या निमित्तानं पोळ सरांना शब्दपुष्पांजली अर्पण करीत आहे. मुरगुड विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक श्री रामचंद्र हरी पोळ सर वय वर्ष 78 यांचे दीर्घ आजाराने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 9 वाजता दुःखद निधन झाले. हा अजातशत्रू माणूस देवाला प्रिय झाला. सरांची आणि माझी ओळख कशी झाली हा एक किस्साच होता. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांनाच पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक होता येत नाही. निदान पगारात तरी वाढ मिळावी यासाठी 12 वर्षानंतर शिक्षकाला वेतनामध्ये वरिष्ठ श्रेणी आणि 24 वर्षानंतर वेतनामध्ये निवड श्रेणी देण्यात येते. परंतु यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. माझी सेवा 24 वर्षे पूर्ण झाल्यामुळं मला निवड श्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण करणे गरजेचे होते. प्रशिक्षणाचे ठिकाण महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी होते. सदरचे प्रशिक्षण एकूण 45 दिवसाचे होते. त्यापैकी पहिले 10 दिवस महावीर कॉलेजमध्ये लेक्चर्स होते आणि नंतर उरलेल्या दिवसामध्ये काही फाईल्स म्हणजे प्रोजेक्ट सबमिट करावयाच्या होत्या. त्या दिवशी कॉलेजमध्ये लेक्चर चालू होते. या वयात लेक्चर्स खरोखरच बोर होत होती, पण इलाज नव्हता. शरीरानं तरी वर्गात हजर राहावं लागत होतं. तास चालू असताना माझ्या शेजारी बसलेल्या एका शिक्षकाकडे बघून मी म्हणालो, सर, हळूच पाठीमागच्या दारानं जाऊन आपण चहा घेऊन येऊया काय? ते शिक्षक मला पटकन म्हणाले, माझ्या मनातलं बोललात. आणि आम्ही दोघे मागच्या बाजूने बाहेर जाऊन चहाच्या टपरीवर चहा घेतला. मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. मी पोळ सर, गाव मुरगुड. मग मात्र आम्ही दररोजच एका बाकावर शेजारी शेजारीच बसू लागलो. चहा, नाश्ता आणि CBSला गाडीला जाणं एकत्रच सुरू झालं. 10 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. नंतर सर एके दिवशी मला म्हणाले, तुम्ही ज्या ठिकाणी सबमिशनचं काम टायपिंगला देणार आहात त्या ठिकाणी माझं पण काम टायपिंगला द्या. मी ते काम संजय चौगले यांच्या गणेश टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये दिलं होतं. त्यामुळं त्या कामाच्या निमित्तानं सर आमच्या गावाला म्हणजे सरवड्याला वारंवार येऊ लागले. एके दिवशी मी काही कामानिमित्त मुरगुडला गेलो असता पोळ सरांचं घर शोधून काढलं. घरी गेलो तर पोळ सर घरी नव्हते. वहिनी घरी होत्या. मी त्यांना सांगितलं, मानकर सर आले होते म्हणून सांगा, आणि मी परत जायला निघालो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, अहो, काहीतरी चहा सरबत घेऊन जा, सर घरी आल्यानंतर मला ओरडतील. अशा तऱ्हेनं पोळ सर आमच्या सहवासात आले आणि आमच्या कुटुंबाचे एक मित्रच बनले. पोळ सर आमच्या घरी येताना खूप काही खायला घेऊन यायचे. त्यात संकेतसाठी त्याला आवडणारा बोरबॉन बिस्किट पुडा असायचाच. एके दिवशी सरांनी आम्हाला जेवायला घरी बोलवले. मी, आमची सौ आणि माझा पुतण्या संकेत. आम्ही सरांच्याकडे जेवायला चाललोय. जेवण नॉनव्हेज आहे. तू माळकरी शाकाहारी. घरी पोटभर जेव आणि फक्त सोबत आमच्याबरोबर ये, मी संकेतला म्हणालो. आम्ही जेवायला येणार म्हटल्यावर सरांनी कापशीला जाऊन मटण आणले. आम्ही जेवायला बसलो. सर्वजण एकदमच जेवायला बसलो होतो. सर्वांच्या मध्ये जेवणाची भांडी घेतलेली होती. संकेत, एखादी चपाती खाणार काय? वहिनीने संकेतला विचारले. संकेत पोटभर घरी जेवून आला होता. त्यामुळे तो चपाती नको म्हणणार असं वाटत होतं. पण तो एकदमच म्हणाला, खातो एक चपाती. आता प्रश्न असा पडला की शाकाहारी भाजी किंवा आमटी काहीच नव्हती. पण वहिनीने पटकन हात धुतला आणि त्यांनी बेसनची वडी, आम्ही त्याला झुणक्याची पोळी म्हणतोय, तयार केली. संकेतला एका चपातीवरती वडी घालून खायला दिली. घरामध्ये एखादा अचानक पाहुणा आला की मांसाहारीसाठी अंड्याची पोळी आणि शाकाहारीसाठी झुणक्याची पोळी हा संकटकाळचा मार्ग आहे. संकेतला चपाती देऊन वहिनी आमच्याबरोबर जेवायला बसल्या. संकेतनं ती चपाती संपवली आणि पुन्हा दुसरी चपाती मागितली. वहिनी पुन्हा जेवणावरून उठल्या, हात धुतला, पुन्हा त्याला झुणक्याची पोळी तयार करून आणखी एक चपाती खायला दिली. मग हे नेहमीच सुरू झालं. आम्ही जेवायला गेलो की वहिनी विचारायच्या, संकेत आला नाही? एकदा त्यांचा फोन आला.
सर दोघं जेवायला या. आम्ही दोघं जेवायला गेलो तर त्यांनी आमच्यासमोर एक केक ठेवला आणि म्हणाले, केक कापा आधी, नंतर जेवूया. आम्हाला काहीच कळेना. तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण केले, अहो आज 17 जून ना, तुमच्या लग्नाचा वाढदिवस. अहो आम्ही विसरलो होतो पण तुम्ही लक्षात ठेवला, मी आश्चर्यानं म्हणालो. आम्ही दरवर्षी आमच्या मुलग्याकडे डेन्मार्कला जातोय. आम्हाला निरोप द्यायला हे कायम हार घेऊन हजर असायचे आणि म्हणायचे, हॅपी जर्नी. आमच्या दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचं अंतर होतं. पण पोळ सर अतिशय ऍक्टिव्ह होते. वेळ पाळण्यात तर त्यांचा कोणीच हात धरत नसे. एक वेळ घड्याळ चुकेल, पण पोळ सर कधीच वेळेत चुकले नाहीत. त्यांचे आणि आमचे एवढे घनिष्ठ संबंध होते, की जणू साता जन्मीची ओळखच होती. दोघांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. आमच्या घरच्या सगळ्यांची ते चौकशी करत. उंच, गोरेपान, देखणे, पोळसर, फेटा बांधला की राजबिंडे दिसायचे. सरांचे मराठी विषयावर अतिशय प्रभुत्व होते. सरांची पत्नी तर गृहलक्ष्मीच. त्यांच्या घरातून कोणीही उपाशी कधी गेला नाही. नाश्ता, फराळ, चहा-पाणी दिल्याशिवाय सर कोणालाही सोडायचे नाहीत. सरांना 3 अपत्ये. मोठी मुलगी एका अपघातात देवाघरी गेली. सरांनी तो आघात पचवला. दुसरी मुलगी खानापूरमध्ये दीपक पाटील यांना दिलेली आहे. सरांचा मुलगा अमर पुण्यामध्ये आपली पत्नी व मुलगा यांच्या समवेत असतो. अलीकडं सर आणि वहिनी दोघेच मुरगुडमध्ये असायचे. वहिनीने त्यांची शेवटपर्यंत मनापासून सेवा केली. जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखा असा हा मित्र मला तरी पुन्हा मिळणार नाही. त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझी ही कधीही न संपणारी शब्दसेवा संपवितो. थँक यू.